महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पदस्पर्श दिन उत्सव समिती सिन्नर तालुका यांच्या वतीने आयोजित पदस्पर्श दिन उत्सवाचे वर्ष दुसरे तसेच महाकवी वामनदादा कर्डक जयंती महोत्सव 2026 रविवार दिनांक 16 ऑगस्ट रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह शिर्डी रोड वावी वेस्ट सिन्नर येथे विविध उपक्रमांनी व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 16 ऑगस्ट 1941 रोजीच्या ऐतिहासिक सिन्नर भेटीच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आयोजित या कार्यक्रमास आंबेडकरी, संविधान प्रेमी, बौद्ध बांधव, युवक, महिला तसेच सिन्नर तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथील बुद्ध विहार चावडी परिसरात करण्यात आली। रांगोळीने परिसर सुशोभित करून ध्वजारोहण करण्यात आले। त्यानंतर बुद्ध विहाराच्या मागील परिसरात समाज बांधवांच्या उपस्थितीत सामुदायिक बुद्ध वंदना घेण्यात आली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नमन करून त्यांच्या ऐतिहासिक स्मृतींना उजाळा देण्यात आला। यानंतर वावी वेस्ट परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। उपस्थितांनी महामानवाच्या विचारांना अभिवादन करत सामाजिक समता, बंधुता आणि संविधानिक मूल्ये जपण्याचा संदेश दिला। त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात मुख्य कार्यक्रमास सुरुवात झाली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेविका कांताबाई बाळासाहेब जाधव होत्या, तर उद्घाटन नगरसेविका शोभाताई राजेंद्र जाधव यांच्या हस्ते झाले। प्रमुख वक्ते दीपक गायकवाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पदस्पर्श प्रबोधन या विषयावर मार्गदर्शन केले। ज्येष्ठ बौद्ध विचारवंत बाळासाहेब आव्हाड यांनी महाकवी वामनदादा कर्डक जीवन व कार्य या विषयावर विचार मांडले। महाकवी वामनदादा कर्डक जयंती महोत्सवानिमित्त महाकवी वामनदादा कर्डक यांच्या गाण्यांचा विशेष कार्यक्रम यावेळी सादर करण्यात आला। गायक सुरेश घोडेराव व पार्टी यांच्या भीमबुद्ध गीतांनी उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण केले। त्यांच्या सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे सामाजिक समता, समाज जागृती आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या 20 सन्मानार्थी समता भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा उपस्थितांच्या वतीने टाळ्यांच्या कडकडात गौरव करण्यात आला। तसेच कार्यक्रमात उपस्थित झालेल्या उपस्थित कलावंतांना प्रशस्ती पत्रक प्रदान करून गौरविण्यात आले। कार्यक्रमास मुंबई येथील ज्येष्ठ मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली। त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले। यावेळी सिन्नरचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पदस्पर्श दिन हा केवळ एक समाजापुरता मर्यादित न राहता यापुढे संपूर्ण सिन्नरकरांनी एकत्र येऊन या ऐतिहासिक दिवस साजरी करावा असे आवाहन त्यांनी केले। तसेच वावी वेस्ट येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर प्रवेशद्वार उभारण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले यांनी केली। या घोषणेचे उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडात स्वागत केले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक सिन्नर भेटीची स्मृती जपण्यासाठी तसेच इतिहासात या दिवसाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी हे प्रवेशद्वार महत्त्वाचे ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले। पदस्पर्श समिती सोहळा व महाकवी वामनदादा कर्डक जयंती उत्सव समिती या जयंती उत्सव समितीच्या अध्यक्ष या नात्याने मी आज या सिन्नर नगरीचे नगराध्यक्ष विठ्ठलप्पा उगले यांना अशी विनंती करतो की बाबासाहेब ज्या मार्गे शिवाजी चौकातून सरळ त्यावेळेचा राजवाडा आणि आजचे आंबेडकर या मार्गे आलेले होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या मार्गे आले त्या मार्गाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग असं नामकरण करावं आणि आंबेडकर नगरमध्ये एंट्री केली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार आता सिन्नर नगर परिषदेच्या वतीने उभारण्यात यावं अशी मी अध्यक्ष साहेबांना आजच्या कार्यक्रमामध्ये विनंती केली। आमच्या सहकारी आमचे आनंद सूचना मांडली। नक्कीच पुढील काळामध्ये आपण पुढच्या वेळेस कार्यक्रम आले तर नक्कीच हे सगळं झाल्याचं आपण शक्य होईल। भारत देशातील कोहिनूर हिरा आम्ही पाहिलाय की नाही मला आम्हाला माहित नाही, पण आमच्या सिन्नर तालुक्याचे कोहिनूर वामनदादा कर्डक
यांच्या जयंतीच्या निमित्ताने सिन्नरवासियांनी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पदस्पर्श अशा स्वरूपाचा सोहळा या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि त्या सोहळ्याला सिन्नर तालुक्यामधून जन्म घेऊन ज्यांनी देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये काम केलेले आहे अशा लोकांचा एक सत्कार या ठिकाणी आयोजित केला. त्यामध्ये माझंही नाव समाविष्ट झालं, कारण मी सिन्नर तालुक्यातच आहे. कंबळे माझं गाव आहे. त्या गावातून मी जन्म घेतला आणि जन्म घेतल्यानंतर जे मी बाबासाहेब आंबेडकरांना त्या काळामध्ये मी पाहिलं आणि बाबासाहेबांच्या अंत्ययात्रेत सुद्धा मी गेलो, माझ्या आईला घेऊन गेलो. तर अशा पद्धतीने एकंदरीत डॉक्टर बाबासाहेबांच्या कार्यामध्ये आम्ही झपाटले गेलो आणि झपाटलेले असल्यामुळे आम्ही ते काम सुरुवातीपासून तर आज तागायत ते काम आमचं सुरूच आहे आणि जोपर्यंत आमच्या जीवामध्ये जीव आहे तोपर्यंत ते काम राहणारच आहे. जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत. पूर्ण भारतामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने ज्या काही भूमी तयार झालेल्या आहे, क्रांतीभूमी, दीक्षाभूमी, त्याच पद्धतीने याच्यामध्ये नवीन असणाऱ्या एका भूमीचा असणारा समावेश होतोय आणि ती असणारी भूमी म्हणजे सिन्नर तालुक्यातल्या सिन्नर तालुक्याची, सिन्नर ह्या गावाची असणारी न्यायभूमी. कारण या ठिकाणी बाबासाहेब दोनदा असणाऱ्या न्यायालयामध्ये न्याय असणाऱ्या व्यवस्थेमध्ये आपल्या असणाऱ्या न्याय प्रकरणासाठी आलेले होते आणि त्यानंतर 16 ऑगस्ट 1941 साली ते असणाऱ्या जादाजोडी प्रकरणासाठी आलेली होती. या असणाऱ्या ज्या काही घटना आहेत, या तिन्ही असणाऱ्या घटना ऐतिहासिक वगैरे असून याची असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या असणाऱ्या खंडांमध्ये राईट ऑफ स्पीचेस मध्ये त्याची नोंद आहे आणि हे त्यामुळे हे असणारं ऐतिहासिक शहर ठरलेलं आहे. परंतु सिन्नर ही भूमी आजपर्यंत असणारी जी काही दुर्मिळ पद्धती म्हणजे तिच्या असणारा कोणत्या पद्धतीचा उल्लेख आजपर्यंत झालेला नाही. परंतु तिचा असणारा 2025 पासून ज्या वेळेस असणाऱ्या या सिन्नरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्श नावाने जो काय असणारा सोहळा साजरा करण्याचं ठरलं आणि त्याचं असणारं जे काही दुसरं वर्ष आहे, या दोन्ही असणाऱ्या वर्षामुळे आता या सिन्नरला इथून पुढच्या असणाऱ्या काळामध्ये न्यायभूमी म्हणून ओळखलं जाईल. यावेळी वक्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सिन्नर भेटीचे ऐतिहासिक महत्व, सामाजिक समता, संविधानिक मूल्य, शिक्षण, बंधुता आणि सामाजिक न्याय या विषयांवर मार्गदर्शन केले. बाबासाहेबांचा विचार आणि संविधानिक मूल्यांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा कार्यक्रमांची गरज असल्याचे यावेळी प्रतिपादन करण्यात आले. पदस्पर्श दिनोत्सवाच्या निमित्ताने सिन्नरच्या भूमीवरून समता, बंधुता, सामाजिक न्याय, शिक्षण आणि संविधान रक्षणाचा संदेश देण्यात आला. विविध उपक्रम, बुद्धवंदना, अभिवादन, प्रबोधन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि पुरस्कार वितरणामुळे संपूर्ण कार्यक्रमाला सामाजिक व वैचारिक उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पदस्पर्श दिन उत्सव समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे पदस्पर्श दिन उत्सव तसेच महाकवी वामनदादा कर्डक जयंती महोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या संपन्न झाला. त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब कार्यक्रम त्या उत्साहात सिन्नरमध्ये पार पडला. या कार्यक्रमाचं आयोजन सिन्नर तालुका पदस्पर्धी सोहळा समितीच्या वतीनं आयोजन केलं होतं आणि या आयोजनमध्ये या सर्व पदाधिकाऱ्यांनी अतिशय मोलाचं सहकार्य करून हा कार्यक्रम केला. अतिशय मोठा सुंदर कसा होईल याचा आटोकाट प्रयत्न केला आणि या कार्यक्रमामध्ये हजारो समाज बांधव सहभागी झाले. या कार्यक्रमाचा आस्वाद देखील त्यांनी घेतला. हा पुरस्कार या कार्यक्रमामध्ये विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना, मान्यवरांना सन्मानित करण्यात आलं. गायनाचाही कार्यक्रम झाला, भोजनाचाही कार्यक्रम झाला. भोजन एका किरण भाऊ कांगोडे सारख्या व्यक्तीनं दिलं आणि हा कार्यक्रम अतिशय सुंदर देखणा झाला. तर हा कार्यक्रम पुढील वर्षी अजून यापेक्षा मोठा कसा होईल
असं कमिटीचं लक्ष आहे, कमिटीचं उद्दिष्ट आहे. ते उद्दिष्ट आम्ही निश्चितपणे साध्य करू अशी मी आपल्या सर्वांना, सर्व समाज बांधवांच्या वतीनं ग्वाही देतो. आमतो धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र, जय. जागर महाराष्ट्र न्यूज साठी अक्षय गायकवाड, सिन्नर.